आज आपण मशरूमची भाजी बघणार आहे। मशरूम आम्हाला माझी आजी टिकुळे म्हणायची आणि आमच्याकडं नाही का ज्वारी लय असते, मग ज्वारीचे ते काढायचे, आम्ही गंज लावतो, त्या गंजीच्या कडेने लय यायचे टिकुळे। तर ते हे मशरूम असे जाडसर असतात बघा, त्याला मशरूम म्हणतात बघा। नाही तर दुसरं कोणतं तरी उपटून आणचाल आणि म्हणचाल मशरूम आहे। मग त्याचं मी तोडून असं बारीक तुकडे केलेत आणि धुवून घेतले 2-3 पाण्यानं। त्याच्यासाठी साहित्य मी घेतलं होतं काळा मसाला 2 चमचे, 1 चमचा सुहाणाचा मटण मसाला आहे, आणि मी इथं वाटाण्याची डाळ कुटून घेतली उकळीतच, आणि मी आता इथं टाकलेले बरं थोडंसं लाल कलर झाला म्हणून मी बंद केलं। मी तेल जरा कमीच वापरते, तेलात मी बस जिरं टाकलं, जिरं तडतडू दिलं, आणि लसूण आणि डेसिकेटेड कोकोनट टाकलं मी, आणि ते थोडंसं लाल झालं। आणि असंच लाल होऊ द्यायचं, आणि मग हे आपल्याला ह्याच्यामध्ये हे मसाला टाकायचा। मसाला थोडासा गॅस बंद करायचा, त्या मसाल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं, आणि त्याच्यातच आपल्याला हे मशरूमचे तुकडे टाकायचे। त्याच्या खालच्या दांड्या पण घ्यायच्या, ते थोड्याशा अशा रेषा निघल्यासारख्या होतात, पण काही नाही, घट्टसर भाजी बनवायची आपण, जास्त पातळ पण करायची नाही। हे सगळं ते बघा, ते काय होतंय माहिती का, ते मशरूमचं पण वरची छत्री जी असते का नाही, छत्रीसारखं, ती जेव्हा धुवून घेतो, आता थोडंसं खालीवरी करून आपण आता गरम पाणी केलेलं आहे, उकळलेलं गरम पाणी केलेलं आहे, ते टाकू आपण। कारण त्या मसाल्याला जी काळा मसाला घरचा बनवलेला आहे ना, थोडा त्याला वेगळा वास असतो, म्हणून तेलात थोडंसं परतायचं लागते। तुमच्याकडं तुम्ही लाल तिखट टाकलं, नुसते मसाला, गरम मसाला आणि सुहाणाचा मटण मसाला टाकला तरी चालते। त्याची टेस्ट थोडीशी मटणाच्या भाजीसारखी लागते आणि छान लागते ह्या पद्धतीनं केल्यावर। मशरूमची भाजी असं पण मसाला बनवून, कांदा टोमॅटोचे पेस्ट वगैरे बनवून जर केलं, ती पण चांगली लागतेच। आता ही वाटाण्याची डाळ कुटून घेतलेली आपण आता ह्याच्यात असंच टाकणार आहे, कारण ते जाडसर आहे म्हणून त्याला काही पाण्यात मिक्स करून टाकायची किंवा काही गरज नाही। थोडंसं दाटसरपणा यावा भाजीला म्हणून ते थोडंसं टाकायचं, जास्त लई टाकायचं नाही, लई होते भाजी, तेवढी नाही टाकायचं। आणि चवीपुरतं मीठ, आणि एका उकळीतच ते उकळतंय लगेच, त्याला शिजायला वेळच लागत नाही। गरम पाणी टाकलेलं असते ना, तर लई लवकर शिजते ती भाजी। बस मस्त आता आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे बघा। ह्याला शिजलं का म्हणून चेक करायची पण गरज नाही, ते लई मऊ आणि सॉफ्ट असते। एका पाण्याच्या उकळीत गरम पाण्यात जरी टाकलं तरी ते शिजतं। हे बघा लगेचच कसं झालं बघा, एकदम मस्त झालं। तुम्ही माझ्या पद्धतीनं भाजी करून बघा, तुम्हाला लई आवडेल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। अजून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असतील अशा साध्या पद्धतीत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।